नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णाच किचनमध्ये मी पल्लवी तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मेथी आंबा। तर आपण आज मेथी आंब्याची रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी मी हे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले, त्यानंतर मी त्या कैऱ्यांचे साल काढून घेतलेले आणि त्याला बारीक असे कापून घेतलेले आहे। काप ते आपल्या आवडीनुसार तुम्ही लांब स्क्वेअर तुम्हाला जसे पाहिजे तसे आपण कापू शकतो। तर मैत्रिणींनो, मी पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी अगदी कमी प्रमाणात तेल घेतलेलं आहे आणि ते तेल छान गरम झालं आहे। त्यामध्ये मी मोहरी घालणार आहे। मोहरी आपली छान तडतडली आहे। त्यानंतर मी घालणार आहे मेथी दाणे। मेथी दाणे फार जळू द्यायचे नाही आहे आणि लगेचच आपल्याला हे आंब्याचे जे काप केलेले आहे ते घालायचे आहे यामध्ये। आंब्याचे काप घातल्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। थोडंसं तिखट मी यामध्ये घालणार आहे चव येण्यासाठी। यामध्ये मी थोडं मीठ घालणार आहे आणि आपल्याला याला लगेच झाकून ठेवायचं आहे। पाण्याचा उपयोग न करताच आपल्याला हा मेथा आंबा आपल्याला तयार करायचा। तुम्ही बघू शकता गूळ छान वितळलेला आहे आणि असंच आपल्याला याला 10 मिनिटं परत झाकून ठेवायचं आहे। कैरीच्या फोडी लगेचच घातल्यामुळे काय होतं की त्या कडक होत नाही। तेलामध्ये कैरीच्या फोडी टाकायच्या आणि त्यानंतर आपण गूळ घातला की त्या कडक होत नाही लगेचच, आणि त्याला असं झाकून ठेवलं की 15 मिनिटात आपला मेथी आंबा तयार। पद्धतीने मैत्रिणींनो, हा मेथी आंबा आपला रेडी झालेला आहे। तर माझी रेसिपी नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।